नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचं पहिलं मेडिकल कॉलेज आणि 500 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नेरूळमध्ये उभारण्यात येणार आहे। 800 कोटी रुपये खर्च करून मेडिकल आणि हॉस्पिटलची भव्य इमारत बांधण्यात येणार आहे। मेडिकल कॉलेजमुळे गरीब विद्यार्थ्यांना अत्यल्प दरामध्ये डॉक्टर बनता येणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता। अखेर याला यश आलंय। सिडकोनं भूखंड दिलेला असून शासनानं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी ग्रीन सिग्नल दिलाय। पुढील काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन केलं जाणार आहे। जवळजवळ 250 कोटीचं काम पहिला टप्पा हा निघालेला आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आणि जवळजवळ 800 कोटी हा खर्च येणार आहे। कारण हे हॉस्पिटल मेडिकल कॉलेज हे सगळं बनण्यासाठी आपल्याला पैशाची खूप गरज आहे। पण पहिला टप्पा म्हणून अनेकांनी विरोध करून सुद्धा आज आपण हे हॉस्पिटलचं टेंडर झालेलं आणि त्यामुळे आपल्याला आणि नवी मुंबईकरांना फार मोठा आज दिलासा मिळालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।